स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून राजेंद्र राऊत यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला। सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील हे देखील महायुती म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते। माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले, आमचं ठरलंय, कुणालाही विनंती करायचं नाही उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी। आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आपण सुद्धा उपस्थित आहात। मात्र यामध्ये आपले जे तालुक्यातले विरोधक आमदार आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। काय नक्की समीकरण आहे, काय सांगा? या ठिकाणचं हा अर्ज महायुतीचा आहे आणि महायुतीचे सर्व आमदार या ठिकाणी हजर आहेत, विरोधातले आहेत असं आपलं मत आहे। ते सर्व सध्या महायुतीला मदत करूनच स्वतःचा मतदारसंघ चालू। नारायण आबा सुद्धा या ठिकाणी नारायण आबा अर्ज भरण्यासाठी आणि बाबासाहेब देशमुख सुद्धा आहेत, त्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा आहे। काय वाटतं? निवडणूक बिनविरोध करण्याचा निश्चितपणे प्रयत्न होईल आणि नारायण आबा हे मूळचे शिवसेनेचेच आहेत आणि सध्या महायुती बरोबर प्रत्येक ठिकाणी ते मिळून काम करतात। काँग्रेसला काय आव्हान असणार आहे, जे विशेषतः प्रणित शिंदेना जे नेतृत्व करतात जिल्ह्याचं काँग्रेसचं, त्यांना काय आव्हान असणार? बिनविरोधसाठी आपण त्यांना विनंती करताय? या ठिकाणी अर्ज काढण्याच्या संदर्भानं कुणालाही विनंती करायची नाही असं आता पालकमंत्र्यांच्या समोर ठरलेलं आहे। त्यामुळं आम्ही कुणालाही अर्ज काढा म्हणून विनंती करणार नाही, आम्ही मजबूतपणाने निवडणूक लढवू। पण पालकमंत्री स्वतः म्हणतात की मी सर्वांना विनंती करतो, विरोधकांना विनंती करतो की त्यांनी बिनविरोध करावे आणि इतिहास एक परंपरा जी आहे सोलापूरमध्ये ती निर्माण करावी, इतिहास निर्माण करावे। आज बिनविरोध करायचं ठरलं तर बरेच प्रश्न येतील त्यावेळी होतील। आपल्या पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, ते अर्ज माघार घेतील का? रमेश बारसकर म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला शिवसेनेच्या 100% पाठिंबा। 17 पैकी आपल्याला 4 विधान परिषदेच्या जागा मिळालेल्या आहेत। मोठा भाऊ भाजप दिसतो, तर राज्याच्या ह्याच्यात मोठा भाव बांधत आहे, वास्तवत आहे ना, तो स्वीकारली पाहिजे। 2 नंबरला आम्ही आहोत, 3 नंबरला राष्ट्रवादी आणि आम्हाला 4 जागा दिलेल्या आहेत। निश्चितपणाने कुठल्या शिंदे साहेब, फडणवीस साहेब बसून असं ठरलं असेल। संभाजीनगर आपल्या हक्काची जागा तर जोडीत नेमकं कुठं काय ठरलंय ते वरिष्ठ पातळीवर पाहणार आहे, परंतु एखादी जागा जरी कमी झाली असेल त्या बदल्यात निश्चितपणे सेनेला दुसरं काहीतरी मोठं देण्यात आलेलं असेल। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।